राऊतांचा तिथे विजय झालेला आहे। भाजपचे राजेंद्र राऊत हे 483 मतांनी तिथे विजयी झालेत। राष्ट्रवादी शरद पवारांच्या वसंतराव देशमुखांना याचा मोठा धक्का बसलाय। त्यांना फक्त 118 मतं पडली आहेत। त्यांचा तिथे पराभव झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। तिथेही म्हणजे सोलापुरातही आता कुठेतरी महायुतीचाच विजय होताना आपल्याला दिसतोय। भाजपचे राजेंद्र राऊत इथे 483 मतांनी विजयी ठरलेत। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे वसंतराव देशमुख हे आता तिथे पराभवी झालेत। त्यांना 118 मतं पडली आहेत। तर 483 मतांनी भाजपच्या राजेंद्र राऊतांचा तिथे विजय झालेला आहे। महत्त्वाची अपडेट आता सोलापूरमधून येते। तिथेही भाजपचंच पारडं जड होताना आपल्याला दिसतंय। महायुतीचे राजेंद्र राऊत हे तिथे विजयी ठरले। 483 मतं त्यांना पडली आहेत। त्यांच्या विरोधात वसंतराव देशमुख हे उभे होते, मात्र त्यांना फक्त 118 मतं पडली आहेत आणि त्यांचा पराभव झाला। तिथेही महायुतीच विजयी ठरताना आपल्याला दिसतेय। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वसंतराव देशमुखांचा तिथे पराभव झालेला आहे। त्यांना मोठा धक्का महायुतीने दिलाय। राजेंद्र राऊतांचा 483 मतांनी तिथे विजय ठरलेला आहे। सोलापुरात एकूण 616 जागा आहेत, तर त्यातल्या आता